चला ऑल सेट, आपण सामन्याला सुरुवात करूया. वैभव आणि त्यांचा समवेत सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत आणि फर्स्ट ओव्हर बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती विशाल भोईर. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. यानंतर जो होणारा सामना आहे 94 कॉमन टीम खेळणार आहे, बट कोणाचा अगेन्स्ट खेळणार याचं उत्तर या सामन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. सुरुवात दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पगलाच बॉल फुलंत होता, बॅटचा टोला लागला. आता जयेश तिथे येतात, बॉल फुल केला जातो आणि सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर प्रशांत आणि त्यांचा संवेद आपल्याला वैभव पाहायला मिळतात. आणि वैभव काय करू शकतो हे आपण अगदी आज जेव्हा पहिला सामना कोळिवली टीम खेळत होती तेव्हाच पाहायला मिळालं. 45 इंडिव्हिज्युअली त्या सामन्यामध्ये वैभवने बनवला होता. हा बॉल सोडून दिला वैभवने, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्रा सासाकी आणि टीम टोटल आता 2 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळलं 3 रेज आणि हे काय फर्स्ट ऑफ ऑल विकेट कीपर बीट, देन शॉर्ट थर्ड, फाइन लेग बीट आणि बॉल चालला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप 4. आता हा लोवर फुल टॉस होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल आणखीन घेतो. खरं तर फार लॉंग ब्रेक नंतर जेव्हा आपण मॅच खेळण्यासाठी उतरतो तेव्हा अशा प्रकारे गोष्टी घडतात की तो रिदम पुन्हा एकदा मिळवण्याकरिता थोडा आपल्याला टाइम स्पेंड करावा लागतो क्रीजवरती आणि त्याचमुळे त्याचाच प्रभाव कुठेतरी पाहायला मिळतोय. आता उडवलाय डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन सावरनं षटकार. षटकार आला. त्यानंतर ग्राउंडचा बाहेर हलक्या स्टेप्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि टेंबिवली गावचं क्रिकेट आणि त्यासोबत टेंबिवली टीमचा डान्स, त्यामध्ये मला धर्मराजा चषक आठवतो, तो डान्स. त्यानंतर आता नुकताच डोलेकर चषक, तिथेही तो केलेला डान्स. मनीष होऊन जाऊ द्या 2-4 स्टेप्स. स्कोर कार्ड आता 12 वरती. Troll on the board. Next ball. आणि आता बॅटचा टोला लागला फिल्डर. इथे थोडे लेट झाले, थोडे लेझी तिथे आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कंप्लीट झाली सिंगल. आणि सिंगलचा साग्यानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 13 आणि कोणत्या प्रकारे विकेट गमावली नाहीये टीम कोळिवलीने. आणि खरं तर पुढील सामना त्यामध्ये जर आपण विचार केला तर पुढील सामना असणार आहे टीम 94 कामन आणि त्यांचा अगेन्स्ट टीम SK स्पोर्ट्स गावदेवी स्पोर्ट्स सापे. दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. टीम सापे आणि त्यांचा अगेन्स्ट 94 कामन. पहिल्या षटकामध्ये 13 आला. चला वेळ जास्त झाला, क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. चला घाई करा टीम भाईंदर पाडा.
फास्ट क्रिकेट खेळा, कारण यात नंतर एक मॅच आणखी बाकी आहे. आणि या सामन्यामधनं जो जिंकणार आहे तो थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व देखील तितकं जास्त आहे. आणि पुढील सामन्यामध्ये जो जिंकेल तोही सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे. दुसरं षटक बॉलर तयार होतोय तेजस. ज्या तेजसचा बॅट मधनं आपण गोल्डन सिक्सरही पाकला होता सुपर ओव्हर मध्ये, बट तो तेजस आता ॲज बॉलर आपल्याला या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. फिरकी पट्टू आहे, बॉल फिरवतो आणि पगलाच फिरवला. ऑन साइडला फटका, डीप स्क्वेअर लेग येत आहेत. डबलला चान्स घ्यायचा होता वैभवला, बट घेता येणार नाही कारण फिल्डर तिथे क्विक आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलच मिळेल आणि सिंगलचा साक्याने स्कोरकार्ड आता पुढे जातो. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 14 ऑन द बोर्ड. 14 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या प्रकारे सुरुवात केलेली आहे प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर अशा प्रकारे याच करंट रन रेटने जर बॅटिंग झाली तर 48 किंवा त्यापेक्षा जास्त या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि तो प्रयत्न देखील असेल की कुठेतरी जो स्टार्ट आपल्याला मिळाला या स्टार्टनुसार जर विचार आपण केला आणि जी बॅटिंग युनिट आहे कोळिवली टीमचे प्रयत्न असेल की 50 मिनिमम आपल्याला बनवायच्यात. फुल अँड बॉल ड्राईव्ह कव्हर्सला फिल्डर सॉफ्ट डिसमिसल, विकेट, झटका पगला. जे कव्हर्सला फिल्डर उभे होते त्यांचा हातामध्ये बॉल गेला, विकेट, झटका पगला लागला. आणि आता बॅटर दाखल झालेत क्रमांक 3 वरती कुमार दळवी. आता हुकचा फटका, लाजवाब फटका, बॉल थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार येतोय. आणि अजूनही या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर खेळ लागला. येत्या 3 चेंडूंचा स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडू या ओव्हरमध्ये आहेत आणि त्यानंतर देखील आणखी 2 षटकांचा खेळ राहणार आहे या फर्स्ट हाफमध्ये. यात नंतर जो होणारा सामना आहे टीम 94 कामन त्यांचा अगेन्स्ट SK स्पोर्ट्स गावदेवी सापे टीम. दोन्ही संघांना विनंती असेल आपण रेडी राहायचं आणि स्पेशली मिड इनिंगमध्ये टॉस करण्याकरिता दोन टीमचे कॅप्टन पण यायचं. बघा काही प्रॉब्लेम असेल बॉलमध्ये तर बॉल चेंज करून घ्या, पण मॅच लवकरात लवकर सुरू करा. मागील बॉलवरती षटकार आला बॅटर कुमार दळवीचा बॅटमधनं. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड ड्राईव्ह, पण आता कव्हरचे फिल्डर आता डीप कव्हरला बॉल स्टॉप झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर चान्स घेतला कंप्लीट होतील या रन्स. 3 कंप्लीट झाला आणि 3चा साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 23 ऑन द बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल फिरवला बॉल
पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेक आणि हीच ओळख आहे बॉलर तेजसची. रिस्क पिनर आके रॉंग वन लेग ब्रेक या गोष्टी तो टाकतो. आता बॉल पडल्यानंतर सरळ निघून गेला. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तिथेही नाहीये. डॉट बॉल आणखीन एक येतो आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आता आहे 23 आणि झटका 1 लागला फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स कोलिवलीला. अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला वेळ प्लीज अजिबात घेऊ नका. टीम श्री पोषमात्रा स्पोर्ट्स बांदेरपाडा, चला प्लीज फिल्डिंग सेट करा आणि या तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. चला विनंती असेल प्लीज फिल्डिंग सेट करा टीम भाईंदरपाडा आणि या तिसऱ्या ओव्हरला लवकरात लवकर सुरुवात करा. मागील ओव्हरमध्ये देखील टोटल जर आपण काउंट केलं तर ज्या रन्स आला 10 धावा मागील षटकामध्ये देखील आला. फर्स्ट ओव्हरमध्ये 13, मागील ओव्हरमध्ये 10 आणि त्यासोबत एक विकेट देखील होती. प्रोजेक्टेड स्कोर आता थोडा खाली आला 46 वरती, बिकॉज मागील ओव्हर जर आपण कम्पेअर केलं पहिल्या 4 चेंडूंवरती 10 आल्या, बट त्यात नंतरचे 2 चेंडू निर्धाव आलेत. अजूनही येता 12 चेंडूंचा खेळ लागला या पहिल्या 17 मध्ये आणि बॉलर आता तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. हर्षद पाटील या थर्ड ओव्हरमध्ये वेळ जास्त चालला भाईंदरपाडा टीम. चला घाई करा कारण यात नंतर देखील आम्हाला एक मॅच कव्हर करायची आहे, सो प्लीज फास्ट खेळा. हर्षद पाटील दरम्यान तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये. भाईंदरपाडा टीम मित्रांनो इतका वेळ का लागतोय? स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय कुमार दळवी, ज्याचा बॅटमधनं एक षटकार देखील आपण याआधी पागलेला आहे. आता बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत मिड विकेटला इनफिल्डमध्ये. बॉल फुल केला जातो, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साक्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 24 ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती आणि वैभव क्रीज वरती आहे आणि वैभवचा बॅटमधनं एक आपण षटकार देखील पाहिलेला आहे आणि तशा भरपूर साऱ्या फटक्यांची अपेक्षा वैभवकडून इथनं या परिस्थितीमधनं आगे टीम कोळिवलीला. बॅटचा टोला लागला बट तरी सुद्धा बॉल जाईल लॉंग ऑनचा वरनं षटकार. काय फटका आला, बॅटचा टोला लागला होता पण तरी सुद्धा बॉल गेला लॉंग ऑनचा वरनं आणि ताकद होती या फटक्या मागे बॅटर वैभव पाटीलचे. आणि वैभव जर अंतिम ओव्हर पर्यंत खेळला तर नो डाऊट आपल्याला 50+ टोटल या पहिल्या 17 मध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या वेळेला विकेट हवी आहे टीम भाईंदरपाडाला. विकेटची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल स्वीप गॅप मध्ये बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणि खरे कलात्मक फटका बॅटर वैभव पाटीलचा बॅटमधला 4. चौकाराला लो फुल टॉस पॅन वरती जसा पडला अगदी क्विकली पोझिशन मध्ये आला बॅटर वैभव आणि त्याचा बॅटमधनं हा स्वीपचा फटका चौकारी येतो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 34 वरती. दबाव पूर्णपणे बॉलर हर्षद वरती आहे. नेक्स्ट बॉल आणि आता बॉल चालला फाईन लेगला आणि बॉल स्टॉप केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकले कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साखे आणि टीम टोटल आता 35 ऑन द बोर्ड. 35 धावा स्कोर कार्ड वरती आणि आणखीन चेंडू लागलेत या ओव्हरमध्ये. येते 2 चेंडू आणखीन लागलेले आहेत. आणि आता खेचला ऑन साइडला काऊ फेसला फिल्डिंग चांगली आहे तिथे आणि त्याचमुळे या बॉलवरती मिळेल फक्त
सिंगल आणि सिंगलचा साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. या सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता 36 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हरमधला. तिसरा षटकामधला हा शेवटचा बॉल. 36 झालेले आहेत आणि ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आपण 50ची चर्चा करत होतो आणि याच प्रकारे बॅटिंग लागली तर नो डाऊट आपल्याला 50+ टोटल पाहायला मिळू शकतोय. प्लॅन मेस बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. लाईन ऑफ अटॅक थोडा बॅटरीच्या रीच पासून दूर ठेवायचा होता पण फार जास्तच बाहेर टाकला. एक्स्ट्रा मिळेल. टीम टोटल आता 37. शेवटचा बॉल असेल या थर्ड ओव्हरमधला. हर्षद नेक्स्ट बॉल. आता बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट बॉल चालला डीप पॉइंटला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. षटकार. काय फटका होता कारण एकंदरीत जर आपण विचार केला ऍक्शन रिप्ले जर आपण त्या फटक्याचा पाकला तर बॅकफूट वरती जाऊन अशा प्रकारे फटका आणि बॉल थेट डीप पॉइंटचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर गेला. षटकार येतोय आणि रिस्क वर्क जबरदस्त होता त्या फटक्या मागे. खेळ समाप्त झाला 3 ओव्हरचा करता स्कोर कार्ड आहे 43. खेळ लागला येत्या 6 चेंडूंचा या पहिल्या सत्रामध्ये. चला फिल्डिंग सेट करा. टीम भाईंदर पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. पहिले सत्र जसे समाप्त होईल आपण करणार आहोत टॉस. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तिसरा षटकामध्ये 20 धावा आला. बॅटिंग चांगली लागली या थर्ड ओव्हरमध्ये आणि अजूनही जर आपण पाहिलं तर अंतिम 6 चेंडूंचा खेळ लागला आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर तयार होतो लोकेश. बघा या ओव्हरमध्ये एक गोष्ट की या ओव्हरमध्ये जर 12 ते 15 येतात 55 किंवा त्यापेक्षा जास्त रन जरी ते बनला तर या सिच्युएशनमध्ये या क्लायमॅटमध्ये आणि जी वेळ आता झालेली आहे मंदार या वेळेमध्ये तो टोटल चेस करणं इतकं सोपं राहणार नाही आहे. याआधी आपण 56 चेस होताना पाकल्या जरूर बट तो माहोल ती वेळ प्रेक्षकांची गर्दी त्या गोष्टीचा देखील फरक पडतो. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये लोकेश तयार होतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर कुमार दळवी. हलक्या हाताने खेळला कुमार आणि फक्त जी जबाबदारी जे कार्य त्याला करायचं होतं म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं ते त्याने केलं. आता स्ट्राईक असेल वैभवकडे आणि आता चेंडू राखलेत येते 5 या पहिल्या सत्रामध्ये. वैभवचा बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आलेत आणि 2 लॉंग ऑनचा वरनं आलेत. एक आपण डीप पॉइंटला षटकार पागला आणि अजूनही 5 चेंडू राखलेत आणि कुठनरी अपेक्षा नक्कीच असेल या क्षणाला की आणखीन 1 ते 2 चांगले फटके हवेत टीम कोळिवलीला. पण दुसऱ्या बाजूने हा प्रयत्न नक्कीच असेल लोकेशचा की 3 ओव्हरमध्ये आपल्याकडनं चुका घडलेल्या रन्स जास्त लीक झाल्या आहेत पण कुठेतरी त्या गोष्टीला आपल्याला जर थांबवायचं आहे तर हे अंतिम षटक इथे इकॉनॉमिकल येणं हे महत्वाचं आहे. अंतिम षटक सुरू आहे. आतापर्यंत 1 धाव या ओव्हरमध्ये 1च बॉल आतापर्यंत डिलिव्हर देखील झाला. आजची तिसरी रात्र सुरुवात आपण केली होती 23 तारखेला आणि अंत आपण करतोय 24 तारखेला. प्लॅन मेस येतो डॉट आणि एक्झॅक्टली हेच तर हवंय भांदेपाडा टीमला कारण लास्ट ओव्हरमध्ये मी उल्लेखही केला की हे षटक जर हे षटक इकॉनॉमिकल आलं तर हा मिनी कमबॅक असेल टीम भांदेपाडाचा. पण या ओव्हरमध्ये जर 2 ते 3 चांगले फटके दरम्यान वैभवच्या बॅटमधून येतात तर कुठेतरी एक चांगल्या टोटलच्या दिशेने पोहोचू शकते टीम कोळिवली. आणि येतोय हा जबरदस्त फटका. चौकार येतोय बॅटर वैभवचा बॅटमध्ये. एकंदरीत आम्ही देखील बॉल पाहत होतो की बॉल गेला कुठे आणि अंततः समजलं की बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे गेला. फ्लॅट अगदी बॉल गेला होता.
चौकार येतो आणि 4-6 आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 48 ऑन द बोर्ड. 50ची चर्चा सुरू होती आणि वैभवच्या बॅटिंगच्या जोरावरती एक्झॅक्टली त्याच आकड्याच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली. आणि खेळ राखला अजूनही या पहिल्या सत्रामध्ये येत्या 3 चेंडूंचा. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लंदुता सोडून दिलाय. दिशा खराब. एक्स्ट्रा मिळेल. या क्षणाला वाचण्याचा प्रयत्न या वेळेला करणं मी म्हणेन हा योग्य पर्याय नाहीच. कारण या क्षणाला वाचण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा रन्स लीक होतात आणि एक्स्ट्रा रन्स त्रासदायक आहे टीम भाईंदरपडासाठी. बट ऑन दी अदर हँड बॅटिंग टीमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर इथनं या एक्स्ट्रा रन्स फायदेशीर ठरतात टीम कोळिवलीसाठी. फुल टॉस आणि फिल्डर कॅच ड्रॉप. या वेळेला कॅच सोडणं ती देखील वैभवची. बट एक महत्वाची गोष्ट घडली की वैभव आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सर चेक केलं जाईल. थर्ड अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी. खरं तर तेच राहिलं ना की रिव्ह्यू सोबत घेऊन जायचं नाही आहे. त्याचा वापर झालंच पाहिजे आणि त्याचा वापर केला आहे दोन्ही बॅटर्सने. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर कट. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. जबरदस्त फटका. बॅटर कुमार दळवीचा बॅटमन चौकार. दिली होती बॅटरला आणि त्या विथचा फायदा घेतला बॅटर कुमार दळवीने. आणि आता जर आपण पाहिलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 54 वरती आणि चेंडू लागलेत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. शेवटचा बॉल स्लो वन. बट तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट झाली सिंगल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणि अशा प्रकारे हे पहिलं सत्र समाप्त. 55 बनवण्यात आला आणि 56चा टार्गेट सेट केला टीम कोळिवलीने अगेन्स्ट टीम भाईंदरपाडा. सर दोन टीमचा कॅप्टन आपण या. टीम 94 कामन आणि टीम SK स्पोर्ट्स गावदेवी सापे. सर रवींद्र जडेजा ऑफ टेंबिवली, मोनिश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. मोनिश या आपण. मोनिश पाटील टॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. यायचं आपण. सर रवींद्र जडेजा ऑफ टेंबिवली, मोनिश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करेल ते सांगा फक्त. टीम सापेचा कॉल. जय हनुमान टेंबिवली असा कॉल आहे आणि ते झालंय. टॉस दरम्यान जिंकला सापे टीमने आणि फक्त निर्णय सांगायचा. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम SK स्पोर्ट्स गावदेवी सापे टीमने आणि निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. धन्यवाद.
चला सलामीची जोडी पाठवा. बॅटिंग टीम ओपनिंग पेअर पाठवा. वांद्रपाडा टीम. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. सलामीसाठी आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. बॅटर चेतन आणि त्यांचा समवेत तेजस आलेत सलामीसाठी. टार्गेट आहे 56चा. पहिलं षटक. बॉलर तयार होतात. बॉलिंग मार्क वरती राहुल तयार होतोय. 56चा चेज आहे. आणि याआधी आपण 56 चेज होताना पाकलेला होता. बट खरं तर या आधीच्या सामन्यामध्ये आपण 21 धावेंचा चेज कंप्लीट होता होता अंतिम षटक आणि त्यामध्ये ओव्हरथ्रो, त्यामुळे तिथे बाजी मारली होती 94 कॉमन टीमने. आणि त्याचमुळे कुठेतरी 56 चेज करणं इतकं सोपं नाहीये. पण पहिलाच फटका लाजवाब आला. बॅकफुट पंच 4. ने सुरुवात दरम्यान केली आहे बॅटर चेतनने. आणि पॉवर प्लेचा फायदा घेणे ही गोष्ट महत्त्वाची राहणार देखील आहे. बिकॉज 56चा चेज कंप्लीट करायचा आहे. बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल. तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला 14 रन बरोबर करायचे आहेत. आणि 4ने सुरुवात दरम्यान झाली आहे या दुसऱ्या सत्राला. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला खेळायचं होतं. बॉडीवरती बॉल बदलला. आणि या क्षणात स्पेशली बॅक ऑफ लन बॉलवरती पुलचा फटका खेळणं किंवा इम्प्रोवाइज करणं हे फटके इतके सोपे राहणार नाही आहेत. डॉट बॉल दरम्यान येतोय. निर्धाव चेंडू येतोय. एक निर्धाव चेंडू आता टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवलीला सुपर 8च्या दिशेने घेऊन चालला. ग्राउंडमध्ये सध्या सगळीला दोन्ही टीम्स मध्ये तर मॅरेथॉन आहेच. बट त्यासोबत आणखीन एक मॅरेथॉन देखील सुरू आहे. आणि ते 3 खेळाडूंमध्ये मॅरेथॉन होती. आय थिंक ब्राऊन कलरचा प्लेअर होता तो जिंकला. परत एकदा बॅकफुट वरती जाऊन टोज वरती फटका कळलेत. आताही बॉल चालला डीप पॉइंटला. पण आता बॉल फील्ड झाला. आणि अखेरता घडलं काय. येस, बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. कारण अखेरता अगदी क्विक सेशन मध्ये त्या गोष्टी घडल्या. असं वाटलं ही बॉल फील्ड झाला की काय. बट बॉल थेट जाऊन रॅलिंगला धडकला आणि त्यात नंतर ग्राउंड मध्ये रिटर्न आला. येतोय चौकार. आम्ही विचारात पडलो कारण बॉल अगदी इतका क्विकली गेला. तिथे फिल्डरने देखील त्याच मोमेंटला रिॲक्ट केलं. बॉल थ्रो केला. त्यामुळे विचारही आला की बॉल फील्ड झाला की काय. पण तसं काही नाही आहे. स्कोर काढता 8 वरती. नेक्स्ट बॉल. आता पडल्यानंतर बॉल राईज झाला. अपील देखील केली जात आहे. येतोय डॉट. गुडलँड स्पॉट वरनं बॉल अगदी चेस्ट लाईनला आला. सरप्राईज करणारी डिलिव्हरी.
आणि इतका पडल्यानंतर बॉल जेव्हा राईज होतो ना तेव्हा ॲज अ बॅटर देखील तुमच्याकडे कोणते पर्याय नसतात, कारण हा अनइवन बाउन्स होता. डॉट बॉल येतो आणि अजूनही चेंडू लागलेत या फर्स्ट ओव्हरमध्ये. येते 2 चेंडू लागलेत. 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. आणखीन एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये हवा आहे. आता बॉडीवरती बॉल बदलला. रन घेण्याची शक्यता नव्हती आणि प्रयत्नही बॅटर्सने नाहीच केला. आणखीन एक निर्धाव चेंडू. बघा 2 चौकार जरूर आले, बट त्यासोबत 3 निर्धावही आलेत. कारण बघा बाउंड्रीज मॅटर करतात, पण त्यासोबत तुम्हाला सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणंही मॅटर करतं. कारण जितके जास्तीत जास्त निर्धाव येतील, प्रत्येकी निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाणार आहे टीम कोळिवलीला. आणि त्याचमुळे कुठेतरी मी म्हणेन की या क्षणाला डॉट बॉलकडेही लक्ष द्यावं लागेल. कारण डॉट बॉल जास्तीत जास्त जर येतील तर भाईंदरपाडा टीमसाठी हा चेस कंप्लीट करणं हे सोपं राहणार नाही आहे. 8 धावा स्कोर कार्डवरती आणि शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. शेवटचा बॉल तो देखील लॉंग द ग्राउंड. आता काऊ फेसला चालला. फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातोय. डबलला चान्स घेतला आणि दुसरीचा प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालाय तेजस. कोणत्याही प्रकारे बॉल न फेस करता 0 वरती आउट झालेत. बॅटर आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती विशाल भोईर. विशाल भोईर आता आलेत क्रमांक 3 वरती. आमच्या सर्व कॅमेरामॅनचं देखील मी कौतुक करेन. डोळ्यांवरती झोप आहे, बट ही स्पर्धा अगदी घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी देखील खांद्यांवरती आहे. परेश काबूकर यांचं इतकं कौतुक करावं तितकं कमीच. खरं तर ते ॲक्टिव्ह होता रात्रीच 1 वाजल्यानंतर. त्याआधी ते डिॲक्टिवेट असतात. 18 चेंडू लागले. त्यांनी 18 मध्ये जिंकण्याकरिता करायचं आहेत रन्स 47. चला वेळ जास्त चालला. फिल्डिंग टीम दुसरं षटक. बॉलर तयार होतोय वैभव पाटील. पाटीलने आज खेळ जबरदस्त केला विथ बॅट स्पेशली. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर. वाईड यॉर्करने सुरुवात. अपील जरूर झाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. अपील तर झाली, बट सहमती नाहीये तिथं. चला फिल्डिंग सेट करा. अंपायरची सहमती नाहीये. फिल्डिंग सेट करा. 17 चेंडू लागले आणि 17 मध्ये आता करायचं 47. आणि खरं तर बॉलने जेव्हा बॅटला पास केलं तेव्हा बॉल ग्राउंडेड झाला आणि विकेट किपर पर्यंत गेला. आणि तिथे जर एज लागली जरी असती तरी सुद्धा बॉल ग्राउंडेड होऊन विकेट किपर पर्यंत गेला. झेलची शक्यता देखील नसते. अपील जरूर झाली आणि अंपायरचा योग्य निर्णय. यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. सफलता. झटका लागला. हा दुसरा. साऊंड एकदाच लावायचा समोरच्याला. बॅटर विशाल भोईरकडे या प्रश्नाचं प्रति उत्तरच नव्हतं आणि झोप अडवली या बॉलने. आणि असं वाटतंय की खरं तर ज्या प्रकारे बॉल आतापर्यंत 2 जे टाकलेत वैभवने, असं वाटत नाही की रात्रीचे तो 3:28 बॉलिंग करतो. असं वाटतं दुपारचे 3:28 तो बॉलिंग करतो. जी गती, जी लाईन आणि लेंथ आहे आणि स्टम्प्सला अगदी टूरला पाठवलं. यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. आणखीन एक सफलता. सावन की
असेल आणि बोल्ड विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? लोकेशाला बॅटिंग करण्याकरिता, बट भाईंदरपाडा टीम इन बिग बिग ट्रबल बिकॉज अवघ्या 9 धावेंवरती हा झटका लागलाय तिसरा. बाबरे फार्म स्टँड मध्ये कोलिवलीचे भरपूर सारे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिक बॉल असेल. गेले 2 विकेट बोल्ड आलेत आणि बोल्ड विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिक बॉल आणि हा फुल टॉस होता. फाईन लेग. अपील तर झाली, ओव्हर देखील झालाय, चान्स देखील आता बॅटर्सने घेतलाय. दरम्यान कंप्लीट केल्या जातील या रन्स. दोन कंप्लीट केल्या जातील आणि 2 साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तरी ओव्हरमध्ये चेंडू लागले येते 2 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. बट वैभव पाटील ॲज अ बॅटर, वैभव पाटील ॲज अ बॉलर, वैभव पाटील ॲज अ फिल्डर, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये योगदान वैभव पाटील नेहमीच देत असतात आणि याकी स्पर्धेमध्ये ते कार्य त्यांनी पुनश्च एकदा आपल्या टीमसाठी केलं. आता बॉडीवरती बॉल बदलला, हा देखील येतो निर्धाव आणि आता या ओव्हरमध्ये राखला फक्त शेवटचा 1 चेंडू. यात नंतर होणारा सामना रेडी राहायचं टीम सापे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम 94 कामन. ज्या टीमची फिल्डिंग आहे तुम्ही रेडी राहा आणि ज्या टीमची बॅटिंग आहे तुम्ही डगआउट जवळ येऊन थांबायचं. सामना जसा समाप्त होईल फिल्डिंग टीम आपण क्विकली ग्राउंडमध्ये उतरा. आता फुल्लन बॉल होता. लॉंग ऑनचे फिल्डर येतात, बॉल फुल केला जाणार नाही, हलकी मिसफिल्ड झाली तिथं आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती रन्स या 2 आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 13 धक्के लागले 3. टीम भाईंदरपाडा खेळ लागले तर 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये करायचं जिंकण्याकरिता आणखीन 43. लागले त्यांनी 12 मध्ये करायचं 43 धावा. बॉलर तयार होता, संजय येतो या थर्ड ओव्हर मध्ये. चला प्लीज वैभवजी वेळ कमी घ्या, यात नंतरही एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे, सो प्लीज फास्ट खेळा. थर्ड ओव्हर 12 मध्ये करायचा 43. इनर एज बॉल मागे चाललाय आणि झाली मिस्टेक आणि मिस्टेकच्या जोरावरती बॉल जाऊन थेट धडकलाय साइड स्क्रीनला. मिळतील 4. तेच मी म्हटलं ना की 1 वाजल्यानंतर ऍक्टिव्ह होतात काबूकर, त्यांचे सेन्सर त्या आधी ऑफ असतात, 1 वाजल्यानंतर ते सेन्सर ऑन होतात. आता चेंडू लागलेत 11. बॉल हवे मध्ये आहे, कनेक्शन यस प्रॉपर जाईल बॉल. काऊ कॉर्नरला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार.
अजूनही लढतोय चेतन. दोन चांगले फटके त्याचा बॅटमधनं इथे येत आहेत. 10 चेंडू लागले, 10 मध्ये 33 करायचे आहेत. या ओव्हरमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त रन जर येतात तर ही फाईट आपल्याला अंतिम ओव्हरपर्यंत देखील रंगताना पाहायला मिळू शकते, कारण जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार. त्याचमुळे या सामन्याचं महत्त्व देखील तितकं जास्त. त्याचमुळे हे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत चेतनचे. 10 चेंडू लागले, 10 मध्ये 33. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रनद्रमामुळे आता 10 मध्ये करायचा 32 धाबा. अजूनही चेतनची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर सामना सोडला नाहीये. प्रयत्न अजूनही सुरू आहेत. अजूनही तो विश्वास त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय की मॅच अजूनही भरपूर बाकी आहे. इथनंही जर आपण पलटवार केला तर इथनंही ही फाईट आपण आणखी चांगली लढू शकतो. हा विश्वास त्याच्याकडे पाहून असं वाटतंय, कारण बॅटरचे जे फटके असतात ना, ते फटके सांगून देतात की किती आत्मविश्वासाने बॅटर खेळतोय. बॅक ऑफ लेंथ बट बॉल हवेमध्ये आहे. पुलचा फटका आलाय खरा, लॉंग ऑन येतात, कॅच पकडली जाईल, विकेट. आणि आता चेतन सोबत ज्या उरलेल्या अशा अपेक्षा आहेत त्या देखील डगआउटच्या दिशेने चालल्या. टीम बाहेर पाडायचा धक्का, आणखीन एक. विकेट मिळाली सुशांताला, आणि सुशांतसाठी हा वाईड यॉर्कर. ड्राईव्ह करायचं होतं, प्लॅन मिस. येतो डॉट, आणि या ओव्हरमध्ये आता चेंडू लागले ती येते. अजूनही चेंडू शिल्लक आहे, ती येते 2 चेंडू आणखीन या ओव्हरमध्ये बाकी आहेत. आता खेचला ऑन साइडला, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, विकेट. आणखीन एक धक्का, आता लागला 5वा. हर्षद पाटील आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 7 वरती आलाय, बट आता कुठेतरी हा सामना पूर्णपणे खिशामध्ये आहे टीम कोळिवलीचा, कारण 7 मध्ये करायचा 32. शेवटचा बॉल या थर्ड ओव्हर मधला. शेवटचा बॉल मिड ऑफला बीट केला, बॉल चालला लॉंग ऑफला, बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. आणि आता अंतिम 6 चेंडू लागले त्या सामन्यामध्ये, आणि 6 मध्ये जिंकण्याकरिता करायचात 28 धावा. 6 मध्ये 28 आवश्यकता. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम कोळिवली. चला थांबू नका प्लीज, फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये करायचात 28. सहा मध्ये 28 करायचं, आणि लास्ट ओव्हर बॉलर
विकेटने सुरुवात या ओव्हरची. झटका. हुआ लागला. ऋग्वेदचं देखील आगमन झालेलं आहे. ऋग्वेद बाळा झोपायची वेळ झाली. लहान मुलांनी इतकं जागायचं नसतं. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरिता. बॅटर जीतू पारधी. आता 12th मॅन देखील झोपेमध्ये, त्यामुळे आपण काय करू शकत नाहीये. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, समजू शकतो आम्ही. जीतू आला आणि पहिलाच बॉल लॉंग ऑनला चालला. बॉल स्टॉप केला तिथे फिल्डरने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल. आणि आता असं वाटतं की फक्त फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये बाकी राखलेल्या आहेत. 4 चेंडू लागले त्यांनी करायचा 27 धावा. 4 मध्ये 27. जबरदस्त परफॉर्मन्स या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवलीचा बॅटिंग चांगली लागली आणि त्यानंतर 56 डिफेंड करत असताना सुद्धा बॉलिंग देखील तितकी चांगली लागली. एफर्ट्स प्रॉपर लागले आणि कॅचिंग देखील चांगली लागली आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आणि तसेच सुपर 8च्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली. चला वेळ जास्त झाला प्लीज. आणि दरम्यान दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे ही अतिरिक्त रन. 4 चेंडू लागले. 4 मध्ये करायचा 26. बॅटर स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने फटका मिड ऑफचा फील्ड इनफिल्ड मध्ये बॉल स्टॉप केला गेला आणि तोपर्यंत डबलला चान्स देखील घेण्यात आलेली आहे. आणि दरम्यान बॅटर सेफली क्रीजमध्ये देखील पोहोचलेत आणि आता चेंडू लागले ते येते 3. फक्त 3 चेंडूंचा खेळ आता या सामन्यामध्ये लागलेला आहे आणि ऑलमोस्ट हे प्री डिसाईड झालं की डेफिनेटली आपल्याला सुपर 8च्या दिशेने जाताना पाहायला मिळणार आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली. फिल्डर आहे डीप पॉइंटला. बॉल फील्ड केला जातो. याकी बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि आता खेळ लागला या सामन्यामध्ये येत्या 2 चेंडूंचा. कोळिवली टीम विषयी मी उल्लेख केला की ज्या प्रकारे खेळ लागला स्पेशली वैभव पाटील. बॅटिंग देखील त्याने जबरदस्त केली. त्यासोबत बॉलिंग देखील त्याची लाजवाब लागली या स्पर्धेमध्ये. फुल अँड बॉल अलोंग द ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑनला आणि हा येतो निर्धाव आणि शेवटचा बॉल असेल आता या मॅच मधला. चला फिल्डिंग टीम रेडी राहा आणि त्याचप्रमाणे बॅटिंग टीम आपण खेळाडू कक्षाजवळ जाऊन पोहोचा. आणि या बॉल सोबत हा सामना समाप्त आणि द केक्रम कंपनी ट्रॉफी 2026 मध्ये सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कोळिवली अँड हार्ड लक, टफ लक टीम श्री पोष मात्रा स्पोर्ट्स बांद्रपाडा. थँक्यू डीजे. इंडिव्हिज्युअली 34 नॉट आउट आणि बॉलिंग करत असताना 1 ओव्हरचा स्पेलमध्ये 4 खर्च करत असताना विकेट काढले 2. तोच वैभव पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला फिल्डिंग टीम ग्राउंडमध्ये उतरा लवकरात लवकर. त्याचप्रमाणे बॅटिंग टीम आपण सलामीची जोडी देखील रेडी ठेवा. अंपायरचा जसा इशारा येईल आपण सलामीची जोडी देखील पाठवा. चला वैभव आपण या. वैभवला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. मंदार गुराटकर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.
प्लेअर ऑफ द मॅच दरम्यान दिला जातो वैभव पाटीलला. 34 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आऊट, त्यासोबत बॉलिंग करत असताना 2 विकेट काढले. स्पेशल ट्रॉफी जी आम्हाला सन्मान्य करसनजी फुलोरे साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर द केक राऊंड कंपनी डिलिशियस केक, आणि त्यानंतर आपण ऑनगोईंग मॅचकडे वळूया. आणि जेव्हा सुरुवात होईल तेव्हा कॉम्बॉक्समधनं जोडले जातील मोनीशजी पाटील. बट थँक्यू सो मच प्रशांत दादा गुराटकर, थँक्यू सो मच परेश दादा, थँक्यू सो मच टीम जय हनुमान टेंबिवली, जी तुम्ही आम्हाला संधी या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची दिली, त्यासाठी विशेषतः मी आभार व्यक्त करतोय. आणि स्पेशली मी आभार व्यक्त करतो त्या सर्व प्रेक्षकांचा ज्यांनी 2 दिवस आमच्या समालोचनाला फार प्रेम दिलं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि मी तुमची रजा घेतो. पुढील मॅचला जेव्हा होईल सुरुवात तेव्हा कॉम्बॉक्समधनं जोडले जातील मोनीश पाटील. पण त्याआधी आपण एक विशेष सन्मानही करूया. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले गेले असे द स्वीट व्हॉइस ऑफ झेडके मोनीशजी पाटील यांचा आपण सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी मंदार गोराटकर यांना विनंती करतो, आपला शुभस हा सन्मान आपण करायचा आहे. जबरदस्त समालोचन ज्यांचं आपण आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये ऐकलं असे मोनीशजी पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. मोनीशजी पाटील यांचा शाही सन्मान केला जातोय. जबरदस्त समालोचन या तिसऱ्या दिवसामध्ये आपण मोनीश पाटील यांचं ऐकलं. आणि त्यांचा सन्मान मंदार गुराटकर. थँक्यू सो मच मोनीशजी. थँक्यू सो मच. चला आपण आणखी एक सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये आपण विशालजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. मागील 2 दिवसांमध्ये आपण विशाल पाटील यांचा शुभ सन्मान करूयात. खरं तर भरपूर आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आलोत. आणि उद्यापासून परवापर्यंत देखील आपल्याला निरनिराळे आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. सो विशालजी पाटील यांचा आपण सन्मान करत आहोत. किती सांग